काही महिलांचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद झाले तर घाबरू नका। काही महत्त्वाचे हे 3 कारण असू शकतात। अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत, पण सगळ्यांचे पैसे बंद झालेले नाहीत। फक्त काही विशिष्ट कारणामुळे काही महिलांचे हे पैसे अडकले आहेत। ती कारणं समजून घेतली तर पैसे परत येऊ शकतात। मंडळी, नेमकं काय कारण असू शकतं याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। आता नेमकं हे 3 महत्त्वाचे कारणं कोणती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया। तर पैसे बंद होण्याची 3 मुख्य कारणं म्हणजे, पहिलं कारण ई-केवायसी पूर्ण नसेल। बँक खात्याची किंवा आधारची ई-केवायसी अपडेट केली नसेल तर सरकारने पाठवलेले पैसे हे अडकून जातात। आता हे सर्वसामान्य कारण नाही। आता दुसरं कारण असं आहे की आधार बँक लिंकिंग नाही। बँक डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं बंधनकारक आहे। तुमचं आधार कार्ड बँकला जर लिंक नसेल तर तुमचे पैसे खात्यात येणार नाही। तिसरं कारण असं की पात्रता तपासणीत अपात्र सरकारने पुन्हा व्हेरिफिकेशन केलं आणि काही महिलांची कागदपत्र अपूर्ण किंवा चुकीची आढळून आली। अशा या महिलांना अपाय घोषित करण्यात आलं आणि त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा येणारा 1500 रुपयाचा हप्ता हा थांबवण्यात आला। आता तुम्हाला काही स्टेप बाय स्टेप पूर्ण करावे लागतील। त्यात तुमचे जे थांबलेले पैसे असतील हे सर्व पैसे एका स्टेपमध्ये तुम्हाला मिळून जाईल। मग आता पहिली स्टेप कोणती ते पाहूया। तर पहिली स्टेप अशी की पैसे परत मिळवण्यासाठी काय करायचं। जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्यासोबत तुम्हाला संपर्क करायचा आहे। त्यानंतर तुमचं ते स्टेटस सांगू शकतील। दुसरी स्टेप अशी की सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी आणि आधार लिंकिंग करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तिसरी स्टेप अशी की काही अडचण असेल तर तालुका महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आवक जावक रजिस्टरला तक्रार नोंदवायची आहे। आता स्टॅटस तपासायचं कसं? nari.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी चेक करू शकता। तुमचा ॲप्लिकेशन स्टॅटस ऑनलाईन तपासता येऊ शकतं, तर ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल। आता तुम्हाला ही माहिती तर भेटलीच आहे, परंतु याचे नियम वेळोवेळी सुद्धा बदलू शकतात। म्हणून पर्ण शहानिशा करूनच समोरचं पाऊल उचलायचं आहे। आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत नसेल तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून कळवा। याची सर्व उत्तरं तुम्हाला भेटून जाईल। आणि एक महत्त्वाचं असं की तुम्ही आपल्या चॅनलला जर फॉलो केलं नसेल तर तुम्हाला याचं उत्तर मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती जर मिळवायची असेल, सर्व माहिती व्यवस्थित मिळवायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। आणि तुमच्या आजूबाजू लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवर सुद्धा तुमचं लाडक्या बहीण योजनेचं स्टेटस चेक करू शकता। नेमकी अडचण काय आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। तुमचं प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर जी अडचण तुमची त्या ठिकाणी असेल, महिला व बाल कल्याण या ऑफिसमध्ये जाऊन तुमची संपूर्ण त्रुटी त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता। अशा प्रकारे तुमचे रखडलेले संपूर्ण हप्ते तुम्हाला भेटून जाईल। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, माहिती तुमच्या कामाची असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।